आणि म्हणून देवा हो, बाबाजींच्या नित्यनेम विधीमध्ये संपूर्ण आरती झाल्यानंतर कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः असं नाव येतं. कुबेराय त्यांचं नाव घेतल्याशिवाय संपत्ती भेटतच नाही. आणि म्हणून आरती म्हणलीच पाहिजे, पुष्पांजली म्हणलीच पाहिजे. एकदा पुष्पांजली म्हणल्यानंतर त्याच्यात ते कुबेराय वैश्रवणाय ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्मानि प्रथमन्यासन्ति हनाकं महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय. राहीन ध्यानात. किती सोपं आहे. पाहिजे असेल तर, संपत्ती पाहिजे असेल तर दररोज कुबेराचं नाव घेतले गेलं पाहिजे देवा. आणि म्हणून जेवढी जेवढी मंडळी भगवान शंकराची भक्ती करतात त्यांना धन मिळतं, संपत्ती मिळते, पैसा मिळतो. देवा पाहिजे असेल तर पाहतो ऐक. म्हणून देवादिदेव महादेव असं म्हटलेलं आहे. सगळ्या देवापेक्षा मोठा देव. आणि म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. आपल्याला पाहिजे ना संतती पाहिजे, संतती पाहिजे, तसे भेटतच नाही देव. आणि म्हणून लावून या निज भजनी सकळ ही पूर्विशी मन कामना संतती संपत्ती देशी अंती भविष्य मया करावो. जय जय त्र्यंबकराज. त्यांचं किलमिश म्हणजे पाप जातं. भगवान शंकराच्या भक्तीनं काय काय जातं, पाप जातं, है की नाही. हे कशावरून तर विधीमध्ये सौराष्ट्र सोमनाथमच श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जनीय महाकाल ओंकार ममलेश्वरम केदारम हिमवत पृष्ठे डांकिन्याम हिमशंकरम वाराणस्यंच विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे बैजनाथम चिताभूमो नागेशम दरुकावने शेतुवंदिजरामेशम कृष्णशम च शिवालय द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठेत सप्त जन्म कृतम पापम. 7 जन्माचं पाप जातं. सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यती. पाप जातं हे मला म्हणायचं. किलमिश ब्रह्मगिरीची भावे ज्याला प्रदक्षिणा जरी घडेव ते काया कष्टे जवजव चरणनिवृत्ती खडेव तव तो पुण्य विशेष. किलमिश म्हणजे पाप अवघे त्यांचे जडेव. जो भगवान शंकराची भक्ती करतो त्याचं सगळं संपूर्ण पाप जातं देवा हो. आणि पाप गेलं मग काय येतं, पुण्य येतं. आणि पुण्याचं फळ आहे सुख. मग काय होईल, सुख मिळेल. आणि म्हणून नुसतं सुखाची अपेक्षा करतात आपण. पण ज्याच्यापासून सुख मिळतं ते केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान शंकराच्या भक्तीनं धन संपत्ती भेटते. अजून काय पाहिजे, भंडारी इथे. आणि उदारे विशेष म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आला आहे सुगरणे आणि उदारे. सुगरण म्हणजे चांगला स्वयंपाक करणारी, सुगरणे आणि उदारे. सुगरणे आणि उदारे म्हणजे वाढते जीव लावून, ऐक रे सगळ्याला घ्या 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 घ्या. नाही तर द्यायचा पत्ता नाही, नसतं घ्या 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 घ्या. तुम्ही पंक्तीत पाहत असाल तुम्ही, देऊ का देऊ का, अरे दे ना भाऊ, ठेवू का ठेवू का, असं वाटतं त्याला ठेवू का का नो. लवकर ठेवत नाही ना ते. जेव्हा भूक लागेल राहते विनोद सोडून द्या द्यावं याच्यामधला. दिलं पाहिजे. आणि म्हणून देणे, दुसऱ्याला देणे हा भगवान शंकराचा दैवी गुण आहे. उदारे उदारे प्रसिद्ध आहे. जगामध्ये विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. उदारे प्रसिद्ध आहे. जय जय उदारे प्रसिद्धी अनवरत आनंदी वर्षती. जय जय वो शुद्ध आहे. उदार प्रसिद्ध उदार आहे. आणि म्हणून उदारपणा देव हो आपल्यामध्ये आला पाहिजे. ज्यांच्या ज्याच्यामध्ये नाही त्यांनी सत्संगामध्ये हे घेतलं गेलं पाहिजे. देव
आपल्यामध्ये काहीतरी उदारपणा आलं पाहिजे, आपल्या घासातून घास दुसऱ्याला दिला गेला पाहिजे, ही संस्कृती आहे. भूक लागलं खाणं ते इथं हां शरीराची प्रकृती धर्माचे, आणि काय भूक न लागता खाणं ही विकृती. पण घासामधून घास देणं दुसऱ्याला ही संस्कृती आहे. आणि म्हणून अशी संस्कृती भगवान शंकरापासून आपण शिकलं पाहिजे. देणं, भगवान शंकराला दुसरं काही माहीत नाही, देणं उदार आहे प्रसिद्ध, म्हणून भोळा म्हटलेलं आहे त्याला. कैलाशीचा देव हा भोळा चक्रवर्ती, एवढा चक्रवर्ती राजा सम्राट आहे, चक्रवर्ती आहे. पण कसं आहे, भोळा, भोळा म्हणजे देणारा. काय काय सांगायला पाहिजे द्यावं. कोणी या त्याच्याकडं, स्त्री पुरुष कोणी कोणी, सोमवार करा, प्रदोष करा, हां कशी भक्ती करा. आणि काय लागत, बेलाचं पान है की. बेल पुष्पावरती शंकराची प्रीती, बेल पुष्पावरती शंकराची प्रीती. कपाळी भस्म शोभे छान, कपाळी भस्म शोभे छान छान छान. आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. किती साधं सोपं लागतं देवाला बेलाचं पान. आणि म्हणून बेलाचं पान जरी नसलं द्यावं, आपल्याजवळ बेलाचं पान नाही, आपण शंकराच्या मंदिरात गेलो तर हे शरीररूपी पानच आहे ना, जाणारच आहे ना कधी कधी. मग त्या अगोदर देवाला समर्पित करा ना. आणि म्हणून श्री साष्टांग लोटांगण करायचं, नाही दक्षिणा देता आलं तर निदान प्रदक्षिणा मंदिराला घालायचं. किती सोपं आहे आपल्यासाठी द्यावं. ज्यांच्याजवळ आहे त्यांनी ते दिलंच पाहिजे द्यावं. आजचा विषय भगवान शंकर द्यावं, उदार आहे. भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे. आणि म्हणून ज्ञानी उंच आसनावर राहतं, म्हणून त्याला व्यासपीठ म्हणतात. आपल्या सगळं जगातलं व्यासपीठ कैलास. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळा. कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. त्याच्याशिवाय कोणी आपल्याला तारणार नाही द्यावं. आणि म्हणून कैलास शंभो शिखरावरी राहतो, उंच राहतो भगवान शंकर. विनोदानं कोणीतरी म्हणलं का हो, म्हणे भगवान शंकर लई कैलासात राहतात. एक जण म्हणे डास नसतात तिला, डास नसतात म्हणून राहतात की द्यावं. भगवान शंकर ही ज्ञानाची मूर्ती, केवलम ज्ञान मूर्ती, ज्ञानाची मूर्ती आहे. आणि म्हणून ज्ञानी मंडळ उंच आसनावर राहतं, म्हणून व्यासपीठ उंच. वरी वैष्णवी पावली श्री गुरूंची, श्री गुरु वरती असतात. आणि म्हणून आदिनाथ गुरु कैलासामध्ये उंच. असं भगवान शंकर कैलासामध्ये राहतात. आणि डोक्यावर जटा आहे. शिवस्तुती पाठ करा देवा, मराठी आहे, 42 ओवे आहे, फार सुंदर आहे. आता एवढं आपल्याला वेळ नाही एवढं म्हणायला, नाही तर तुम्ही म्हणाल बाबा ते बाबाचं प्रवचन केव्हा ऐकायचं आम्ही, बाबा येईपर्यंत. त्याच्यातलं एक पीस, जटायुभूती मुठी चंदनाची, कपाले माला प्रीत गौतमीची. जटायुभूती भगवान शंकराचं फोटो पहा तुम्ही, जटा आहे, जटा कटा संभाळ, जटा आहे. आणि म्हणून बाबाजींच्या जटा. जनार्दन स्वामीकडे पाहिल्यानंतर बाबांच्या शिरावरी शोभे जटा भार. बाबांच्या जनार्दन स्वामी पाहिले की जटा आहे की नाही, जटा पाहिजे ना डोक्यावर. कधी केस काढले नाही बाबाजी,
असं बघितलं पाहिजे देव. भगवान शंकर पाहायचे असेल तर जनार्दन स्वामीकडे पाहायचं. जटा विभूती उटी चंदनाची, कायम भस्म लावलेलं, उटी चंदनाची जटा विभूती, विभूती लावली पाहिजे. प्रत्येक भक्तांना आपली विभूती लावली पाहिजे, चंदन लावलं पाहिजे देव. फार महत्त्व आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असल्या पाहिजे किंवा तुळशीची माळा असली पाहिजे. आणि म्हणून असा हा भगवान शंकर